बघा, रिसेंटली आपण टॉपिक चालू केला होता इकोसिस्टीम, व्हॉल्यूम 2 मधला फर्स्ट टॉपिक इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये आपण फर्स्ट टाइम बघितलं व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. इकोसिस्टीम इज इकॉलॉजी प्लस इंटरॅक्शन युनिट. देन आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले. इकॉलॉजी टर्म इज proposed by Ernst Haeckel in 1866 and it is coined by Hans Ritter in 1885. 1866 ला प्रपोज केली हॅकेलनी आणि कॉइन केली हॅन्स रिटरनी 1885 ला. देन आपण इकॉलॉजी वर्ड बघितला. इकॉलॉजी वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक लँग्वेज बिकॉज इट एंड्स विथ लॉजी. देन इको म्हणजे ऑयकॉस मीन्स हाऊस किंवा ड्वेलिंग प्लेस आणि लोगोस मीन्स स्टडी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये आपण स्टडी करतो त्या ब्रांचला आपण म्हणतो इकॉलॉजी. देन आपण इकॉलॉजीची डेफिनेशन आपण बघितली होती. एन्व्हायरमेंटची डेफिनेशन आपण बघितली. देन आपण एक टर्म बघितली की द टर्म इकोसिस्टीम इज कॉइन्ड बाय आर्थर जी टॅन्सले इन 1935. ऑब्जेक्टिव्ह आपण बघितला होता. इकोसिस्टीम ही टर्म कोणी कॉइन केली? आर्थर जी टॅन्सलेने कॉइन केली 1935 ला. देन इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम या दोन्ही मधला एक डिफरन्स बघितला की इकॉलॉजी ओनली डील्स विथ the study of living organisms in their natural habitat and ecosystem deals with both living as well as non-living factors means biotic as well as abiotic factors किंवा components. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय बघितलं की इकोसिस्टीम मे बी ऑफ 2 टाइप्स, टेम्पररी और परमनंट टाइप्स. देन आपण अबायोटिक कंपोनेंट आपण बघितले ज्यामध्ये आपण बघितलं की इपिओडमनी अबायोटिक कंपोनेंट जे आहेत ते टोटल 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले होते. त्या 3 कॅटेगरी कोणत्या? इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड लास्ट क्लायमॅटिक फॅक्टर्स. देन आपण एक डेफिनेशन बघितली की अबायोटिक कंपोनेंटची जी अमाऊंट आहे इकोसिस्टीम मध्ये प्रेझेंट असणारी तिला आपण स्टँडिंग स्टेज किंवा स्टँडिंग क्वालिटी म्हणतो. आणि बायोटिक कंपोनेंट आपण बघितले. Biotic component again may be classified into 2 categories in that autotrophic and heterotrophic. Autotrophic means the organisms which produce their own food and heterotrophic means the organisms which are depend upon the autotrophs for their food. ठीक आहे. देन ऑटोट्रॉपिक मध्ये दोन बघितलं आपण, फोटोट्रॉप्स आणि केमोट्रॉप्स. आणि हेटरोट्रॉपिक मध्ये होलोजेनिक, सॅप्रोफाइट्स आणि पॅरासाइट्स. होलोजेनिक म्हणजे आपण बघितलं द ऑर्गॅनिझम विच कन्झ्युम देअर फूड थ्रू देअर माउथ म्हणजे त्यांच्या तोंडाने काय करतात ते फूड खातात. त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी बघितल्या. हार्बिवरस मीन्स व्हेजिटेबल्स खाणारे, कार्निवरस मीन्स नॉन व्हेजिटेबल खाणारे आणि ऑमनाइन्स किंवा ओमनिवरस मीन्स बोथ कार्निवरस एज वेल एज हार्बिवरस. सॅप्रोफाइट बघितलं. सॅप्रोफाइट म्हणलं की डेड ऑर डिकेइंग मॅटर वरती डिपेंड असणारे आणि पॅरासाइट मीन्स विच इज डिपेंड अपॉन अनदर ऑर्गॅनिझम फॉर देअर सर्वायवल. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता हे होलोजेनिक, सॅप्रोफाइट्स आणि पॅरासाइट जे आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. आपण बघूया किंवा फर्स्ट बायोटिक कंपोनेंट आपण बघूया तो म्हणजे ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिकचा अर्थ आपण बघितला. ऑटो मीन्स सेल्फ म्हणजे स्व आणि ट्रॉफी नरिशिंग म्हणजे सेल्फ नरिशिंग म्हणजे जे स्वतःचं पोषण करतात म्हणजे जे स्वतःचं अन्न तयार करतात त्यांना आपण म्हणतो ऑटोट्रॉफ्स. ठीक आहे. बघा, सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हू प्रोड्यूस देअर फूड themselves are called as autotrophs. म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न तयार करतात त्यांना आपण म्हणतो ऑटोट्रॉफ्स. Therefore, autotrophs are the producers of the food and are called as primary producers of the ecosystem. ठीक आहे. बघा, ऑटोट्रॉफ्स काय करतात ते फूड प्रोड्यूस करतात. ठीक आहे. ऑटोट्रॉफ काय करतात? फूड प्रोड्यूस करतात म्हणून त्यांना इकोसिस्टीमचे प्रायमरी प्रोड्युसर, प्रायमरी म्हणजे प्राथमिक म्हणजे मुख्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रोड्यूस करणारे. प्रायमरी मीन्स सगळ्यात पहिल्यांदा प्रोड्यूस करणारे. सो ऑटोट्रॉफ्स आर कॉल्ड एज प्रायमरी म्हणजे प्राथमिक, सगळ्यात पहिल्यांदा. प्रोड्युसर्स म्हणजे प्रोड्यूस करणारे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, ऑटोट्रॉफ्स आर ऑल्सो कॉल्ड एज प्रायमरी प्रोड्युसर्स. देन ऑटोट्रॉफ्स आर आयदर फोटोट्रॉफ्स किंवा केमोट्रॉफ्स. हे आपण बघितलं चार्टमध्ये की ते फोटोट्रॉफ्स असू शकतात किंवा केमोट्रॉफ्स असू शकतात. ठीक आहे. फोटोट्रॉप्स मीन्स जे त्यांचं अन्न फोटोसिंथेसिस या प्रोसेसने तयार करतात आणि केमोट्रॉप्स म्हणजे काय तर जे त्यांचं अन्न केमोसिंथेसिस या प्रोसेसने तयार करतात. देन फोटोट्रॉप्स आर सच ऑटोट्रॉप्स हू प्रोड्यूस ऑर मेक देअर फूड थ्रू फोटोसिंथेसिस. आताच आपण बघितलं फोटोट्रॉप्स म्हणजे फोटोसिंथेसिस थ्रू फूड तयार करणारे. अँड केमोट्रॉप्स प्रोड्यूस देअर फूड थ्रू केमोसिंथेसिस वेअर एनर्जी इज डिराइव्ड फ्रॉम ऑक्सिडेशन रिडक्शन दॅट इज रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. केमोसिंथेसिस मध्ये काय होतं? रेडॉक्स रिएक्शन पासून एनर्जी डिराइव्ह होते म्हणजे फूड प्रोड्यूस होतं. सिम्पलचं हे काय होतं आपलं ऑटोट्रॉफिक कंपोनंट.
नेक्स्ट कंपोनंट आहे हेट्रोट्रॉफिक कंपोनंट किंवा हेट्रोट्रॉप्स. हेट्रोट्रॉफिक कंपोनंट किंवा हेट्रोट्रॉप्स. सो बघा, such living organisms depend on autotrophs for their food and consume the matters built up by the primary producers. हे जे हेट्रोट्रॉप्स आहेत ते काय त्यांच्या फूडसाठी ऑटोट्रॉप वरती डिपेंड असतात. आणि आपण आताच बघितलं ना, ऑटोट्रॉपला आपण प्रायमरी प्रोड्युसर सुद्धा म्हणतो. ठीक आहे. सो काय बघा, हेट्रोट्रॉप म्हणजे काय, जे दुसऱ्यांवरती डिपेंड असतात. म्हणजे दुसऱ्यांवरती म्हणजे कोणावर, ऑटोट्रॉप्स वरती डिपेंड असतात. ठीक आहे. सो काय म्हणलेलं आहे, हेट्रोट्रॉप्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे त्यांच्या फूडसाठी ऑटोट्रॉप वरती डिपेंड असतात आणि असा मॅटर ते खातात जे प्रायमरी प्रोड्युसरनी प्रोड्यूस केलेला असतो, म्हणजेच ऑटोट्रॉपने प्रोड्यूस केलेला असतो. ऑन द बेसिस ऑफ कन्झ्युमिंग द फूड, हेट्रोट्रॉप्स आर ग्रुप्ड इनटू 3 कॅटेगरीज. म्हणजे ते जसं फूड कंझ्युम करतात त्या बेसिसवरती हेट्रोट्रॉपना आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. ते आपण जस्ट शॉर्ट मध्ये आपण बघूया. होलोझोनिक म्हणजे आपण बघितलं की सच ऑर्गॅनिझम्स कंझ्युम देअर फूड थ्रू माउथ, म्हणजे त्यांच्या तोंडाने जे त्यांचं अन्न खातात असे म्हणजे होलोझोनिक. त्याच्यामध्ये हर्बिवर्स आहेत, म्हणजे हर्ब्स इटर, हर्ब म्हणजे प्लांट व्हेजिटेबल खाणारे. देन कार्निवरस म्हणजे फ्लेश इटर्स, म्हणजे मांस खाणारे. आणि ओमनिवरस म्हणजे बोथ हर्ब्स आणि फ्लेश इटर. ठीक आहे, म्हणजे व्हेजिटेबल्स एज वेल एज मांस खाणारे. ठीक आहे, हे 3 कॅटेगरी आपण बघितल्या. हर्बिवरस आर कॉल्ड एज प्रायमरी कन्झ्युमर्स. लक्षात ठेवा, हर्बिवरस आर कॉल्ड एज प्रायमरी कन्झ्युमर्स. बघा, ऑटोट्रॉफ सगळ्यात पहिल्यांदा फूड प्रोड्यूस करतात म्हणून त्यांना प्रायमरी प्रोड्युसर म्हणलं जातं. आणि हर्बिवरस सगळ्यात पहिल्यांदा ते फूड कंझ्युम करतात म्हणून त्यांना प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणलं जातं. लक्षात ठेवा, प्रायमरी म्हणजे पहिल्यांदा. ठीक आहे. सो ऑटोट्रॉफ सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं फूड तयार करतात म्हणून प्रायमरी प्रोड्युसर्स, आणि हर्बिवरस सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं फूड कंझ्युम करतात म्हणून प्रायमरी कन्झ्युमर्स. लक्षात ठेवा. दे फीड ऑन प्रोड्युसर्स डायरेक्टली. ते काय करतात, ऑटोट्रॉफ वरती डिरेक्टली फीड करतात. देन कार्निवरस अँड ओमनिवरस आर कॉल्ड एज सेकंडरी कन्झ्युमर्स. ठीक आहे, हे कार्निवरस आणि ओमनिवरस कोण आहेत, सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे समजा प्लांट आहेत, प्लांट काय करतात, फ्रुट्स तयार करतात. ठीक आहे, ते फ्रूट कोण खातात, ॲनिमल्स खातात. ठीक आहे, म्हणजे प्लांट फ्रूट तयार करतात म्हणजे प्लांट कोण झाले, प्रायमरी प्रोड्युसर झाले. ते फ्रूट ॲनिमल खातात म्हणजे ॲनिमल कोण झाले, प्रायमरी कन्झ्युमर्स झाले. आणि त्या ॲनिमलला पुढचे ॲनिमल खातात, ते झाले सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणजे दुसऱ्यांदा खाणारे. ठीक आहे, प्लांट काय करतात, त्यांचं फूड तयार करतात सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे फ्रुट्स तयार करतात. सो प्लांट झाले ऑटोट्रॉप्स म्हणजेच प्रायमरी प्रोड्युसर्स. त्या फ्रुट्सना ॲनिमल खातात म्हणजे ते ॲनिमल झाले प्रायमरी कन्झ्युमर्स. आणि त्या ॲनिमलला दुसरे ॲनिमल खातात म्हणजे ते झाले सेकंडरी कन्झ्युमर्स. फॉर एक्झाम्पल प्लांट आहे किंवा सपोज गवत आहे, ग्रास आहे, किंवा कोणताही व्हेजिटेबल आहे किंवा ग्रीन प्लांट आहे. तो ग्रीन प्लांट समजा काय म्हणतो आपण, हरणाने खाल्ला. ठीक आहे, ते गवत काय झालं, प्रायमरी प्रोड्युसर झालं. आणि ते गवत हरणाने खाल्लं. ठीक आहे, तो हरिण कोण झाला, प्रायमरी कन्झ्युमर झाला. आणि त्या हरणाला समजा वाघ सिंह ज्यांनी खाल्लं ते झाले सेकंडरी कन्झ्युमर्स. लक्षात ठेवा. देन बोथ प्रायमरी आणि सेकंडरी कन्झ्युमर्स आर कॉल्ड एज टर्श. काय म्हणले, द टॉप कार्निवरस. टॉप कार्निवरस म्हणजे मांस खाणारे. आणि टॉप कार्निवरस म्हणजे सगळ्यात मेन फूड ज्यांचं फ्लेश असतो, फ्लेश मॅटर असतो, असे टॉप कार्निवरस. त्याचे एक्झाम्पल कोण, वल्चर. ठीक आहे, म्हणजे गोचिड सारखा प्रकार आहे. हॉक आहे, हॉक मॉथ आपण म्हणतो किंवा हॉक. देन लायन, देन टायगर. हे जे आहे हे दोन्ही प्रायमरी आणि सेकंडरी कन्झ्युमर वरती फीड करतात म्हणून यांना आपण टर्शरी कन्झ्युमर म्हणतो. हे तिन्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. प्रायमरी प्रोड्युसर आपण ऑटोट्रॉफला म्हणतो, प्रायमरी कन्झ्युमर कोणाला म्हणतो, सेकंडरी कन्झ्युमर कोणाला म्हणतो, आणि टर्शरी कन्झ्युमर कोणाला म्हणतो. ह्या तिन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. देन सेकंड आहे सॅप्रोफाइट्स. सॅप्रोज प्लस फाइट्स. सॅप्रोज मीन्स टू ऍब्सॉर्ब. सॅप्रोज म्हणजे ऍब्सॉर्ब करणे, आणि फाइट्स म्हणजे ठीक आहे म्हणजे बघा काय मिळालंय, सॅप्रोज प्लस फाइट्स म्हणजे सॅप्रोज म्हणजे टू ऍब्सॉर्ब म्हणजे ऍब्सॉर्ब करून
म्हणजे त्याच्यावर सर्व्हाइव्ह करणार आहे. ठीक आहे, ऍब्सॉर्ब करून त्याच्यावरती सर्व्हाइव्ह करणार आहे. म्हणजे डेड किंवा डिकेइंग मॅटर मधून जो फ्लेश आहे तो फ्लेश ऍब्सॉर्ब करणार आहे. ठीक आहे, त्यांना आपण म्हणतो सॅप्रोफाइट्स. सच ऑर्गॅनिझम टेक देअर फूड म्हणजेच ऑर्गॅनिक मॅटर इन दी सोल्युशन फॉर्म फ्रॉम डेड किंवा डिकेइंग टिश्यूज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल्स एक्सेट्रा. ठीक आहे, म्हणजे जे डेड किंवा डिकेइंग प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल त्यांच्यापासून लिक्विड सोल्युशन जे आहे ते चूसणार आहे, म्हणजेच काय ऍब्सॉर्ब करणारे, त्यांना आपण म्हणतो सॅप्रोफाइट्स. त्यांचं एक्झाम्पल आहे सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया. ठीक, आणि लास्ट थर्ड क्लासिफिकेशन आहे पॅरासाइट. पॅरा दॅट प्लस सायटोज. पॅरा मीन्स बिसाइड म्हणजे त्याच्यावर, अँड सायटोज मीन्स न्यूट्रिशन म्हणजे डिपेंड राहून न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणारे, म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड असणारे म्हणजे पॅरासाइट्स. ठीक आहे, सो सच ऑर्गॅनिझम्स लिव्ह ऑन प्लाझम ऑफ अनदर लिव्हिंग, बरं का, जिवंत जिवंत प्रोटोप्लाझम वर पॅरासाइट्स. डेड वरती डेड वरती जगत नाहीत. डेड वरती जगणारे कोण? सॅप्रोफाइट्स. आणि लिव्हिंग वरती जगणारे कोण? पॅरासाइट्स. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे बेस्ट एक्झाम्पल आहे पॉप्युलर डीकर्स, रिड्युसर्स, ट्रान्सफॉर्मर्स, सॅप्रोट्रॉप्स और ऑस्मोट्रॉप्स. बघा, सॅप्रोफाइट्स आणि पॅरासाइट जे आहेत ते एकदम स्मॉल ऑर्गॅनिझम आहेत, एकदम मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते, म्हणून आपण त्यांना मायक्रो कंझ्युमर म्हणतो किंवा डिकम्पोजर म्हणजे डिकम्पोज करणारे. डेड किंवा डिकेइंग मॅटर ते डिकम्पोज करतात ना, कोण? सॅप्रोफाइट्स. देन काय म्हणतो आपण, पॉप्युलेशन रिड्यूस करणारे किंवा जो काही वेस्ट मॅटर आहे तो डिकम्पोज करणारे. देन ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे ते ट्रान्सफॉर्म करतायत. आणि सॅप्रोट्रॉफ किंवा ऑस्मोट्रॉफ आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवा, सॅप्रोफाइट्स आणि पॅरासाइट्सना हे सगळी नाव आपण देऊ शकतो. देन द डिकम्पोजर्स डिकम्पोज द डेड बॉडीज ऑफ प्रोड्युसर. डिकम्पोजर काय करतात? प्रोड्युसरच्या जे डेड बॉडी आहेत त्या डेड बॉडी डिकम्पोज करतात. प्रोड्युसर अँड कंझ्युमर्स बाय फिडिंग अपॉन देम. म्हणजे हे जे डिकम्पोजर आहेत ते काय करतात? प्रोड्युसर आणि कंझ्युमरच्या जे डेड बॉडीज आहेत ते डिकम्पोज करतात, म्हणून त्यांना नाव आहे डिकम्पोजर्स. डिकम्पोज म्हणजे कुजवणे. द ट्रान्सफॉर्मर्स ट्रान्सफॉर्म द कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स इंटू बेसिक इनऑर्गॅनिक फॉर्म्स. ट्रान्सफॉर्मर्स काय करतात? जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत, कॉम्प्लेक्स म्हणजे एकदम काय म्हणतो आपण, 2 किंवा 3 कंपाऊंडनी बनलेले किंवा 2 किंवा 3 गोष्टींनी मिळून एक कॉम्प्लेक्स बनतो. तर त्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडना इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणारे, ट्रान्सफॉर्म करणारे, त्यांना आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मर. Thus, due to decomposers and transformers, the basic chemical substances are डिकम्पोजर आणि ट्रान्सफॉर्मर मुळे काय होतं, जे बेसिक कंपोनंट आहेत, ठीक आहे, किंवा बेसिक केमिकल सबस्टन्सेस आहेत ते अगेन अँड अगेन आपल्याला अवेलेबल होतं. ठीक आहे, जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर अमोनिया जो आहे, ठीक आहे, अमोनिया काय आहे? कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स आहे अमोनिया. त्या अमोनियाला नाइट्राइट मध्ये, ठीक आहे, किंवा नायट्रेट मध्ये कन्वर्ट करणारे कोणते बॅक्टेरिया? नायट्रिफाइंग बॅक्टेरिया. सो हे नायट्रिफाइंग बॅक्टेरिया काय करतात? जो कॉम्प्लेक्स अमोनिया आहे त्या अमोनियाला बेसिक केमिकल सबस्टन्स कोणता? नायट्रेट किंवा नायट्राइट मध्ये कन्वर्ट करतात. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस. ठीक आहे, देन हे काय करत? कॉम्प्लेक्स सबस्टन्स जो आहे तो बेसिक इनऑर्गॅनिक बेसिक केमिकल सबस्टन्स मध्ये ट्रान्सफॉर्म करून तो वारंवार अवेलेबल करून देतात टू बी युटिलाइज्ड बाय द प्रोड्युसर. म्हणजे प्रोड्युसरना तो युटिलाइज वापर करता यावा म्हणून. देन इन दिस वे these organisms play an important role in maintaining dynamic nature of the ecosystem. अशा प्रकारे हे जे डिकम्पोजर किंवा ट्रान्सफॉर्मर आहेत ते काय करतात? इकोसिस्टीमचा जो डायनामिक नेचर जो आहे इकोसिस्टीमचा तो मेंटेन करण्यामध्ये इम्पॉर्टंट रोल ते प्ले करतं. ठीक आहे, सो बघा आपण काय काय बघितलं, जस्ट आपण काय काय बघितलं बघा. परवाच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की जे एक मिनिट बायोटिक कंपोनेंट आपण बघितले होते डिटेलमध्ये. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी, ऑटोट्रॉफ आणि हेटरोट्रॉफ.
ऑटोट्रॉफचे 2 टाईप, फोटोट्रॉफ आणि केमोट्रॉफ. आणि अबायोटिकचे आपण 3 टाईप बघितले होते. सॉरी 1 मिनिट. बायोटिक कंपाऊंड आपण बघत होतो, त्याच्यामध्ये आपण 2 कॅटेगरी बघितल्या, ऑटोट्रॉफ आणि हेटरोट्रॉफ. ऑटोट्रॉफच्या 2 कॅटेगरी आपण बघितल्या, फोटोट्रॉफ आणि केमोट्रॉफ. त्याचे एक्झाम्पल. आणि हेटरोट्रॉफिक मध्ये आपण 3 एक्झाम्पल बघितले, 3 कॅटेगरी बघितल्या, होलोझोनिक, सॅप्रोफाइट्स अँड पॅरासाइट्स. आजच्या लेक्चरला आपण जस्ट काय केलं की हे हेटरोट्रॉफ आहेत ते थोडे डिटेलमध्ये बघितले. त्याच्यामध्ये आपण होलोझोनिक पहिल्या ह्याच्यामध्ये आपण 3 ते 4 कन्सेप्ट बघितला. कोणत्या? प्रायमरी प्रोड्युसर कोणाला म्हणतो, प्रायमरी कंझ्युमर कोणाला म्हणतो, सेकंडरी कंझ्युमर कोणाला म्हणतो आणि टर्शियरी कंझ्युमर कोणाला म्हणतो. देन आपण सॅप्रोफाइट बघितलं, त्याचे एक्झाम्पल. आणि आपण पॅरासाइट बघितलं, त्याचे एक्झाम्पल. आणि देन आपण इम्पॉर्टन्स बघितलं, डिकम्पोजर, रिड्युसर, ट्रान्सफॉर्मर, ऑस्मोट्रॉफ किंवा ऑस्मोट्रॉफ किंवा सॅप्रोट्रॉफचे आपण कन्सेप्ट बघितले. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ इकोसिस्टीम जे आहेत त्या टाइप्स ऑफ इकोसिस्टीम आपण कंटिन्यू करूयात. आणि त्याच्यानंतर आपला एनर्जी फ्लो होईल. आणि जस्ट लास्ट पार्ट जो आहे एनर्जी पिरॅमिड, त्यानंतर आपला हा टॉपिक कम्प्लीट होईल. ठीक आहे. व्हॉल्यूम 2 रिवाइज करत राहा ॲज कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम 1. व्हॉल्यूम 1 इझी आहे आणि एकदा शिकवल्यानंतर डोक्यात बसवून जाईल तो. पण व्हॉल्यूम 2 जो आहे तो शिकवून सुद्धा तुम्हाला रीड करावा लागेल. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला येताना हे रिसेंटचं रीड करून या आणि पुढचा आपण जो टाइप्स ऑफ इकोसिस्टम आहे ते आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे.